कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आमदार संजय गायकवाडांच्या घरापर्यंत पोहोचला। आज स्वतः प्रकाशक प्रशांत आंबी आपल्या सीपीआयच्या कार्यकर्त्यांसह आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। आज अनेक कार्यकर्ते बुलढाणा शहरात देखील दाखल झालेत। आमदार संजय गायकवाड यांनी देखील आज एक कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला। भाऊ, आज मोर्चा थेट घरापर्यंत येतोय। प्रशांत आंबीचे प्रकरण झाल्यानंतर तुम्ही दिलगिरी देखील व्यक्त केली होती, अर्थात आज काय भूमिका आपली? खरं तर आम्ही पण आज आयोजन केलं होतं शिवरायांच्या आरतीचं आणि संभाजीरायांच्या, पण पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा याच्याखाली आम्हाला सांगितलं कार्यक्रम घेऊ नका, आम्ही कायद्याचा सन्मान केला। त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला, पण त्यांची मुजरी एवढी की पोलिसांनी कार्यक्रम रद्द केल्यानंतरही ते येऊन आम्ही शिवरायांच्या याचे पुस्तकाचं वाचन करणार असं ते सांगतात। मोर्चा घरापर्यंत यायचा तर आजपर्यंत माझ्या 42 वर्षाच्या राजकारणात अशा अनेकांनी घोषणा केल्या, पण ते कोणाची हिंमत झाली नाही तिथपर्यंत जायची। आम्ही मनात आणलं असतं तर बुलढाण्यात पण येऊ दिलं नसतं, पण आम्ही जाहीर केलं की जो कोणी पुस्तक वाचेल ते पुस्तक ऐकायला आम्ही बसू, आणि ते ऐकताना जर काही शिवरायांबद्दल काही वेगळं वाईट झालं मग शिवभक्तांचा त्यांना कोण आवर घालेल हे मी सांगू शकत नाही। लोकशाहीचं सौंदर्य आहे मोर्चे काढणं, आंदोलन करणं। ठीक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या घराकडे जर लोक मोर्चा घेऊन येतील नाही तर कोणाकडे जाणार आहे? तो मोर्चा जनहितार्थ असेल, नागरिकांच्या काही मागण्यासाठी असेल, विविध विकास कामाकरता असेल, पाण्याकरता असेल, शासनाच्या कुठल्या धोरणाच्या विरोधात असेल, तर मी तो एक्सेप्ट करेल, त्याला सामोरं जाईल, त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचे प्रयत्न करेल। पण शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत करण्याकरता जर येत असेल आमच्या दारात, ज्या घरातून आम्ही शिवरायांचं बाळ कडू घेतलं आणि आम्ही कणाकणात रसरसत आम्ही शिवाजी महाराज आम्ही वाचले, आम्ही कृतीमधून काम केलं, आणि आजही सगळा देशातले प्रत्येक धर्माचा माणूस शिवरायांना दैवत मानतो। याच्या पुस्तकामध्ये काय म्हणलंय जरा वाचलंय तुम्ही? त्याच्यामुळे हा एका पुस्तकात 500 वेळा शिवरायांचा अपमान करतो। आता ते पुस्तक आम्ही ऐकणारच आहे, मी जे वाचलं ते लोकांना पण ऐकलं पाहिजे, बाकीच्यांनी मग कळेल की आपल्या राजाचा एकेरी भाषेत कसा उल्लेख केला जातो। महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान कुणी करेल एवढं मोठं महाराष्ट्रात तरी कुणी नाहीये। आज संपूर्ण हे कार्यकर्ते पदाधिकारी तुमचे दिसत आहेत एकत्र झालेले, काय कारण आहे एवढे मोठे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या कार्यालयासमोर घेऊन आले आणि जवळच चौक या ठिकाणी मोर्चा येणार आहे? एवढे कार्यकर्ते आमच्या कार्यालयात 15-15 मिनिटात बसलेले असतात। दिवसभरात 2-3 हजार कार्यकर्त्यांच्या भेटी ऑफिसला होतच असतात, त्याच्यामुळे काही वेगळा विषय नाही, हे आमचं रुटीनचं असतं। तुम्ही हा संपूर्ण पुस्तक वाचन जर तिथं झालं तर तुम्ही स्वतः जाऊन बसणार आहे। लिखित स्वरूपात जे आहे त्यात शिवाजी हा एकेरीच उल्लेख आढळेल, मग भूमिका काय आहे तुमची? तिथं काय गोंधळ घालायचा काही विचार आहे का? ती एकेरी भाषेत ज्यावेळेला ते बोलतील त्यावेळेला तुम्हाला समोर बसलेल्या शिवभक्तामध्ये रिॲक्शन दिसेल। नाही, मला असा प्रश्न पडला की जे लिहिलेलं लिहिलेलं आहे ते त्यांनी बदलायचं अशी तुमची मागणी आहे का, की तुम्ही जरी शिवाजी नाव लिहिलेलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून उल्लेख करावा? छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जिथे जिथे शिवाजी उल्लेख आहे त्याने तिथे छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, आमची काय हरकत राहणार नाही। निश्चित ही सगळ्यात महत्वाची मागणी आमदार संजय गायकवाडची आहे की आज जे काही पुस्तक वाचन या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामध्ये जिथेही शिवाजी असा एकेरी उल्लेख असेल तिथं या संपूर्ण वाचनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, अन्यथा आमचे कार्यकर्ते किंवा वाचण्यासाठी आलेले शिवभक्त तिथं हजर असतील असा अप्रत्यक्ष इशारा देखील त्यांना। निश्चितच पोलीसही ठिकठिकाणी तैनात आहेत आणि तेही एवढी टोकाची भूमिका घेणार नाही। शेवटचा त्याच्यामधून निष्कर्ष एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी करू नये, आणि तीच भूमिका घेऊन आमदार संजय गायकवाड या ठिकाणी आहेत। आणि जे काही आंदोलन होते ते लोकशाहीला धरून व्हावं या पद्धतीनं आमदार संजय गायकवाड आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आपला कार्यक्रम रद्द केला, त्याच धर्तीवर हा मोर्चा देखील रद्द करायला हवा होता अशी देखील मागणी आमदार संजय गायकवाड या निमित्ताने केली आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।